Hello students, now we are going to see two remaining laws of the unit. One of the law is Wein's displacement law. एक लॉ आहे त्याचं नाव आहे वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. वेन नावाच्या सायंटिस्टनी तो लॉ सांगितलेला आहे. त्यामध्ये त्यांनी वेवलेंथ आणि टेम्परेचर याचं रिलेशन सांगितलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं की मॅक्सिमम वेवलेंथ ज्यावेळेस इमिट होईल, म्हणजे ज्यावेळेस कोणत्याही प्रकारची बॉडी किंवा ब्लॅक बॉडी म्हणू आपण, ज्यावेळेस वेवलेंथ कोणत्याही वेवलेंथचा लाईट इमिट करते, तेव्हा त्यावेळेस जर जास्तीत जास्त पॉवर इमिट होत असेल किंवा पॉवरसोबतच जास्तीत जास्त वेवलेंथचा लाईट जर इमिट होत असेल, तर ती जी वेवलेंथ आहे ती टेम्परेचरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते असं सांगण्यात आलं. वेन्सने ही गोष्ट प्रूव्ह करून दिली. त्याला वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ असं म्हणतात. म्हणजे लॅम्बडा मॅक्स ज्यावेळेस इमिसिव्ह पॉवर सर्वात जास्त राहते, अशा प्रकारच्या वेवलेंथला टेम्परेचर हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल राहते. म्हणजे जसं जसं टेम्परेचर जास्तीत जास्त राहील तशी लॅम्बडा मॅक्स ही कमीत कमी राहील असं यावरून आपल्याला दिसते. हे ब्लॅक बॉडी रेडिएशन्सवरून एका सायंटिस्टनी प्रूव्ह करून दिलं, ज्याचं नाव होतं वेन्स, आणि म्हणून या लॉला वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ असं म्हणतात. नाव we can write lambda max directly proportional to 1/t or inversely proportional to t, where t is the temperature. Lambda max is the maximum value of wavelength emitted. Then lambda max is equal to b into 1/t. lambda max into t, t जर तिकडे नेला तर is equal to b. हा जो b आहे हा आपण कॉन्स्टंट घेतलेला आहे, याला कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हणतात, आणि वेन्सनी सांगितलेल्या लॉचा कॉन्स्टंट असल्यामुळं त्याला वेन्स कॉन्स्टंट असं म्हणतात. त्याची व्हॅल्यू सुद्धा खाली दिलेली आहे, 2.897 इंटू 10⁻³ मीटर केल्विन अशी त्याची व्हॅल्यू आहे. तर हा कॉन्स्टंट जो आहे याला आपण मल्टिप्लाय जर केलं तर आपल्याला 1/t ने मल्टिप्लाय केल्यावर लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू मिळू शकते. त्याला आपण लॅम्बडा मॅक्स इंटू टी इज इक्वल टू बी असं सुद्धा लिहू शकतो. आपण कदाचित काही ताऱ्यांबद्दल असं सांगू शकतो की कारण की काही तारे जे असतात ते जास्त टेम्परेचरचे असतात, काही कमी टेम्परेचरचे असतात. तर ते जास्तीत जास्त टेम्परेचर असणारे जे स्टार्स असतात ते, किंवा कमीत कमी टेम्परेचर असणारे स्टार्स जे असतात ते अशा प्रकारच्या मॅक्सिमम वेव्हलेंथच्या इमिट करतात. त्यावरून त्यांचं टेम्परेचर आपल्याला याच्यावरून ठरवता येते. किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह तारे सगळे त्याच्यामध्ये आले. उदाहरणार्थ सन किंवा मून अशा प्रकारे जर आपण घेतलं, सन हा स्टार झाला, मून हा एक उपग्रह झाला असं त्याला म्हणू, तर यांचं टेम्परेचरसुद्धा आपल्याला या रिलेशनवरून ऑब्टेन करता येते. जसं काही आपल्याला याच्यापासून निघणारी जी वेवलेंथ आहे, अशा प्रकारच्या स्टार्सपासून निघणारी जे काही रेडिएशन्स असतात त्यांची जी वेवलेंथ आहे ती डिटरमाइन करून आपण मॅक्सिमम वेवलेंथ त्याची जर पाहिली, ती जर आपण याच्यामध्ये टाकली तर आपल्याला लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू बी इंटू 1/t. त्यावरून बीची व्हॅल्यू जर मला माहीत असेल तर लॅम्बडा मॅक्स इंटू टी जर मी केलं तर बीची व्हॅल्यू तर त्या ठिकाणी टाकली तर टीची व्हॅल्यू मला मिळते. म्हणजे मला टेम्परेचर डिटरमाइन करता येते. म्हणजे आपण सन, मून एक्सेट्रा वेगवेगळ्या प्रकारच्या स्टार्सचं टेम्परेचर या ठिकाणी डिटरमाइन करू शकतो. अशा प्रकारे डिटरमाइन केल्यानंतर काही ग्रह किंवा काही तारे असे असतात ज्यांचं टेम्परेचर हे 10,000 केल्विन ॲब्सोल्यूट टेम्परेचर हे जवळपास 10,000 केल्विनच्या जवळ राहते, म्हणजे एवढं जास्त राहते. असं जर असेल तर तशा प्रकारच्या ग्रह ताऱ्यांना आपण व्हाईट डॉर्फ्स असं म्हणतो. आणि जर त्यांचं टेम्परेचर जवळपास ते कूल असतील थोडे आणि त्यांचं टेम्परेचर जवळपास 3000 केल्विन एवढं जर असेल तर त्यांना रेड जायंट्स असं आपण म्हणतो. कारण की कमी टेम्परेचर तर लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू जास्त, आणि लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू जास्त म्हणजे रेड कलरकडे चाललो आहे आपण, आहे ना. 7 कलर्सपैकी आपण रेड कलरकडे चाललो आहे, म्हणून त्यांना रेड जायंट्स असं म्हणतात. आणि व्हाईट डॉर्फ्स म्हणजे काय, जर त्यांचं टेम्परेचर खूप जास्त असेल तर लॅम्बडा त्याला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असल्यामुळे लॅम्बडा मॅक्स ही कमीत कमी राहील, आणि म्हणून ती कोणत्या लाईटकडे राहील तर रेडपासून विरुद्ध दिशेला राहील, म्हणून त्यांना व्हाईट डॉर्फ्स असं म्हटलं जाते. व्हाईट हे मुद्दामून त्या टेम्परेचरशी अनुसरून असं म्हटलेलं आहे. टेम्परेचर जास्त असल्यामुळं तो व्हाईट अशा प्रकारचा आपल्याला दिसतो, खूप जास्त टेम्परेचर असल्यामुळं. लक्षात आलं. तर हा झाला वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ.
असाच दुसरा लॉ सुद्धा दिलेला आहे, ज्या लॉमध्ये रेडियंट पॉवर आता टेम्परेचरशी कसं डिपेंड राहते हे दिलेलं आहे. जसं इथे लॅम्बडाची व्हॅल्यू किंवा वेव्हलेंथ टेम्परेचरशी कशा प्रकारे डिपेंडंट आहे असं सांगितलं होतं, तसं आता या दुसऱ्या लॉमध्ये, ज्याचं नाव आहे स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन, याच्यामध्ये रेडियंट पॉवर इमिटेड पर युनिट एरिया पर सेकंड किंवा पर युनिट टाईम इज हाऊ इट इज डिपेंड ऑन हाऊ इट इज रिलेटेड विथ टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी म्हणू आपण सध्या, जी जास्तीत जास्त रेडिएशन ॲब्सॉर्ब करते त्याबद्दल सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारचा लॉ 1879मध्ये जोसेफ स्टीफन या सायंटिस्टनी मांडला होता. त्यांनी मांडल्यानंतर त्यांनी हे जे रिलेशन त्यांनी सांगितलं हीटबद्दल आणि त्या रेडियंट एनर्जी इमिटेडबद्दल, रेडियंट पॉवरबद्दल, हे रिलेशन पुढे नेऊन नंतर काही वर्षानंतर, म्हणजे जवळपास 5 वर्षानंतर स्टीफन आणि बोल्ट्झमन या किंवा बोल्ट्झमननी हा कॉन्सेप्ट नवीन पद्धतीने मांडला, तर म्हणून स्टीफननी सांगितलेला जो कॉन्सेप्ट आहे तो बोल्ट्झमननी थोडासा मॉडिफाय करून सांगितल्यामुळे त्याला स्टीफन बोल्ट्झमन लॉ असं म्हटलं जाते. आणि त्यांनी काय सांगितलं तर त्यांनी हे सांगितलं की रेडियंट पॉवर इमिटेड पर युनिट एरिया पर सेकंड, दॅट इज रेडियंट एनर्जी इमिटेड असं म्हणू किंवा हीट एनर्जी इमिटेड असं म्हणू आपण, म्हणजे त्याला आपण कॅपिटल आर असं म्हणत असतो, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी फोर्थ पॉवर ऑफ दी टेम्परेचर. म्हणजे त्यावेळेस त्या ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर जेवढं असेल त्यावेळेस ती एनर्जी इमिट करत असेल त्या प्रमाणात त्याचं टेम्परेचर जे आहे त्याचा फोर्थ पॉवर जो आहे तो आर या क्वांटिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. आर म्हणजे काय, रेडियंट पॉवर. रेडियंट पॉवर म्हणजे काय, रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर सेकंड किंवा पर युनिट टाईम असं आपण म्हणू. तर ते आपल्याला मॅथमॅटिकली असं लिहिता येते. ते लिहिल्यानंतर आपण इक्वल टू आणि कॉन्स्टंट घेऊ, त्याला सिग्मा असं म्हणू, त्याला स्टीफन्स कॉन्स्टंट असं म्हणतात. त्याची व्हॅल्यूसुद्धा खाली दिलेली आहे, 5.67 × 10⁻⁸. त्याचं युनिट लक्षात ठेवाल, जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड Kelvin⁴ आहे तो, किंवा त्याला जूल पर सेकंडला आपण वॅटसुद्धा म्हणू शकतो. म्हणून मग पर वॅट पर मीटर स्क्वेअर Kelvin⁴ असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर त्याचं हे पण त्याचं आपल्याला युनिट सोबतच हे पण युनिट आहे आणि सोबतच त्याचे डायमेन्शन दिलेले आहे, ते म्हणजे L0 M1 T-3 K-4 असे डायमेन्शन. हेच आपल्याला पाठ करायचं आहे. लक्षात आलं की नाही. तर ही सिग्माची व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की R = सिग्मा × 10⁴ होत असते. आणि हे स्टीफन बोल्ट्झमननी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर 71वर याचं स्टेटमेंट दिलेलं आहे. जसच्या तसं ते आपल्याला पाठ करायचं आहे. ते स्टेटमेंट वाचतो तिकडे लक्ष द्यायचं. द रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया or the power radiated per unit area of a perfect black body is directly proportional to the fourth power of its absolute temperature. This is the statement of Stephen Boltzmann's law. We have to remember this statement as it is and we have to write in exam as it is. Okay. आता रेडियंट पॉवर म्हणजे R आणि ती दिलेली असते Q/AT, रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर सेकंड किंवा पर युनिट टाईम. Q/AT अशी जर दिली असेल ब्लॅक बॉडीसाठी R ची व्हॅल्यू, तर Q/AT = सिग्मा × 10⁴ असं आपण लिहू शकतो. वरच्या इक्वेशनमध्ये फक्त आपण R ची व्हॅल्यू टाकलेली आहे, बरोबर. आता जर आपण ऑर्डिनरी बॉडीसाठी पाहिलं तर R ची जी व्हॅल्यू आहे ती सिग्मा × 10⁴ न राहता त्याला मल्टिप्लाय बाय E राहते, कारण की E ची व्हॅल्यू 1 राहते ब्लॅक बॉडीसाठी. म्हणून ब्लॅक बॉडीसाठी E ची व्हॅल्यू 1 असल्यामुळे आपण तिथं एमिसिव्हिटी किंवा एमिसिव्ह पॉवर लिहिला नव्हता. पण आपल्याला ऑर्डिनरी बॉडीसाठी R = सिग्मा × 10⁴ ला E नी मल्टिप्लाय करावं लागेल. E म्हणजे काय आहे, इमिसिव्हिटी किंवा इमिसिव्ह पॉवर असं त्याला आपण म्हणतो. तेव्हा आपल्याला ती रेडियंट एनर्जी E टाइम्स एवढी मिळते. म्हणजेच काय, ती रेडियंट एनर्जी जी असते किंवा रेडियंट पॉवर जी असते ती ब्लॅक बॉडी सोडून ऑर्डिनरी बॉडीसाठी कमी असते. म्हणूनच त्याला आपण E नी मल्टिप्लाय करतो, बरोबर आहे की नाही. कोणत्या तरी गोष्टीने मल्टिप्लाय केल्यावर जर आपल्याला व्हॅल्यू मिळते ती जास्त मिळेल, म्हणजे ती E टाइम्स असते, म्हणजे ती कमी असते. नक्कीच कमी असेल, कारण की ब्लॅक बॉडी ही जास्त रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब करते म्हणून ती जास्त इमिट करत असेल. ऑर्डिनरी बॉडी ही तेवढ्या प्रमाणात 100% जवळपास करत नाही, म्हणून तेवढ्या प्रमाणात ती बाहेरसुद्धा टाकणार नाही, बरोबर आहे की नाही. नाव if we have taken a black body having a higher temperature T and it is placed in the surrounding which is having lower temperature T0,
म्हणजे आपण एक ब्लॅक बॉडी घेतली आता ज्याचं टेम्परेचर टी आहे, म्हणजे ज्याचं टेम्परेचर जास्त आहे सराउंडिंगपेक्षा, सराउंडिंगचं T0 आहे. अशा वेळेस जर आपण पाहिलं तर हे इक्वेशन असं आपल्याला लिहिता येईल R इज इक्वल टू सिग्मा टी रेस टू दी पॉवर 4. आणि एनर्जी ॲब्सॉर्ब आणि एनर्जी जशी आपण ॲब्सॉर्ब म्हणून लिहितो तेवढी किंवा जेवढी एनर्जी ती रेडिएट करत असेल तेवढी, या दोन्हीसाठी जर मी लिहितो म्हटलं तर रेडिएट करणारी एनर्जी जी आहे ती R इज इक्वल टू म्हणजेच काय Q/AT म्हणजे R इज इक्वल टू सिग्मा टी रेस टू दी पॉवर 4 असं आपण लिहू शकतो या लॉनुसार. पण रेडिएंट एनर्जी ॲब्सॉर्ब जर आपण लिहितो म्हटलं तर सराउंडिंगची एनर्जी जी आहे ती जर ॲब्सॉर्ब करता येईल तर त्या ठिकाणी मला सिग्मा T0 रेस टू दी पॉवर 4 असं लिहावं लागेल. कारण की T0 हे टेम्परेचर आहे सराउंडिंगचं, त्याच्यावर डिपेंड करते की रेडिएंट एनर्जी किती प्रमाणात ॲब्सॉर्ब होईल. म्हणून आपण दोन्हीकडे तसं लिहू शकतो. आता काय होते की सिग्मा इंटू टी रेस टू दी पॉवर 4 ही रेडिएंट एनर्जी झाली, रेडिएट करता येणारी, आणि सिग्मा इंटू T0 रेस टू दी पॉवर 4 ही ॲब्सॉर्बची एनर्जी झाली. आता किती प्रमाणात एनर्जी जी आहे ती ब्लॅक बॉडी याच्यामध्ये जो फरक आहे तेवढ्या प्रमाणात ती लूज करत असेल, कारण की रेडिएंट एनर्जी ही टीची व्हॅल्यू जास्त असल्यामुळं जास्त राहील आणि ॲब्सॉर्ब होणारी एनर्जी ही T0ची व्हॅल्यू कमी असल्यामुळं कमी राहील. म्हणजे जास्त एनर्जी रेडिएट होत आहे म्हणजे लॉस होत आहे एनर्जीचा, ब्लॅक बॉडीकडून लॉस होत आहे, म्हणजे जास्त एनर्जी ब्लॅक बॉडीला रेडिएट करावी लागत आहे. ती कशी काढता येईल मग? तर जेवढी रेडिएंट एनर्जी आपण रेडिएट करतो किंवा बाहेर टाकतो, ते बॉडी बाहेर टाकते, त्यातून जेवढी ॲब्सॉर्ब करते ती जर काढून टाकली तर उरलेली रेडिएंट एनर्जी जी आहे ती रेडिएंट एनर्जीचा लॉस जो आहे त्या रेडिएंट एनर्जीचा त्या बॉडीला होत आहे, ब्लॅक बॉडीला, असं आपण सांगू शकतो. म्हणून आपण लिहिलं नेट लॉस ऑफ एनर्जी पर युनिट एरिया पर सेकंद असं नेहमीसाठी एनर्जीसाठी लक्षात ठेवायचं किंवा त्याला रेडियंट पॉवर असं म्हणायचं. बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी PBB म्हणजे परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी आपण काढू शकतो सिग्मा टी रेस टू दी पॉवर 4 मायनस सिग्मा T0 रेस टू दी पॉवर 4. म्हणजे सिग्मा कॉमन निघाल्यावर T पॉवर 4 मायनस T0 पॉवर 4 जर केला आपण तर आपल्याला लॉस ऑफ एनर्जी इथे काढता येते. जेवढा टेम्परेचरचा फरक आहे तो निघाला की त्याच्या रेस टू दी पॉवर 4 केल्यानंतर जो टेम्परेचरचा फरक आहे त्याला आपण सिग्माने मल्टिप्लाय केल्यानंतर नेट लॉस ऑफ एनर्जी म्हणजे रेडिएंट एनर्जी जास्तीची किती इमिट केल्या जाईल परफेक्ट ब्लॅक बॉडीकडून ती आपण याच्यावरून काढू शकतो. तशाच प्रकारे जर मी आता ऑर्डिनरी बॉडीसाठी हे इक्वेशन लिहितो म्हटलं जसं आपण मागे लिहिलं होतं तर त्याला ईनी आपल्याला मल्टिप्लाय करावं लागते. हे आपल्याला माहिती आहे MEC पॉवर ब्लॅक बॉडीचा 1 असतो म्हणून आपण इथे ई लिहत नाही, पण ऑर्डिनरी बॉडीचा हा 1 राहत नाही, R/RB असा असतो म्हणून आपण तिथे ईची व्हॅल्यू लिहू E इंटू सिग्मा टी रेस टू दी पॉवर 4 मायनस T0 पॉवर 4 असं आपण लिहू. आता हे झालं ऑर्डिनरी बॉडीसाठी, वरचं इक्वेशन झालं ब्लॅक बॉडीसाठी, परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी. समजा आता टेम्परेचर जे आहे सराउंडिंगचं ते जास्त आहे आणि ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर जर कमी आहे, म्हणजेच काय T इज लेस दॅन T0 असं जर असेल तर जसं T हे जास्त होतं त्यावेळेस ब्लॅक बॉडीने जास्त रेडिएंट एनर्जी इमिट केली होती, त्यावेळेस मग लॉस ऑफ एनर्जी झालं होतं. तर या ठिकाणी जास्त टेम्परेचर सराउंडिंगचं आहे म्हणून ॲब्सॉर्ब करताना जास्त टेम्परेचर म्हणजेच काय तर या वरच्या इक्वेशनमध्ये T रेस टू दी पॉवर 4 मायनस T0 रेस टू दी पॉवर 4 जे आहे याची व्हॅल्यू आपल्याला अशी मिळेल की Tची व्हॅल्यू कमी आणि T0ची जास्त म्हणजे मायनसमध्ये मिळेल. म्हणजे लॉस जर मायनसमध्ये होत आहे म्हणजे तो गेन आहे, म्हणून आपण त्याला म्हणून नेट गेन ऑफ रेडिएंट एनर्जी. आता आपण इथे ॲब्सॉर्ब म्हणू कारण की रेडिएंट एनर्जी रेडिएटेड जी आहे ती कमी आहे आणि ॲब्सॉर्ब जास्त आहे, म्हणून ॲब्सॉर्ब पर युनिट एरिया पर युनिट टाईम ही जास्त असेल म्हणून तेवढ्या प्रमाणात गेन एनर्जीचा त्या बॉडीला झालेला आपल्याला दिसून येईल. लक्षात आलं की नाही? तर अशा प्रकारे हे जे स्टीफन बोल्ट्झमन लॉ आहे हा खूपच महत्त्वाचा लॉ आहे आणि तो आपल्याला कोणत्याही प्रकारच्या फिजिकल सिस्टीममध्ये थर्मल इक्विलिब्रियम कशा प्रकारे मेंटेन केला जाईल, म्हणजेच लॉस आणि गेन कशा प्रकारे मेंटेन केला जाईल हे आपल्याला याच्यावरून ठरवता येते. म्हणून अशा कोणत्याही सिस्टीमसाठी आपण हा लॉ वापरून त्याचं टेम्परेचर हे मेंटेन करू शकतो किंवा त्याचा थर्मल इक्विलिब्रियम म्हणजेच काय हीट एनर्जी ट्रान्सफर आणि हीट एनर्जी ॲब्सॉर्ब दोन्ही सेम अशा प्रकारे थर्मल इक्विलिब्रियम आपण सेट करू शकतो. म्हणून हा लॉ अत्यंत महत्त्वाचा आहे. लक्षात आलं? तर सर्वांनी हा लॉ चांगल्या प्रकारे पाठ करणे आणि इथपर्यंत आपला युनिट आपला इथे संपतो. तर इथपर्यंत आपला युनिट चांगल्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. हा प्रश्न पण महत्त्वाचा आहे म्हणून तो चांगल्या प्रकारे प्रिपेअर करा. ठीक आहे.